संध्याकाळ संपण्याच्या बेतात होती. दार उघडून मीरा घरात आली तेव्हा तिचे हात शॉपिंग बॅगांनी भरलेले होते. आज ड्रॉइंग रूम मध्ये बसलेला तिचा नवरा मनोजने जेव्हा हे पाहिले तेव्हा त्याच्या भुवया उंचावल्या. मीरा, हे सगळं काय आहे? आज तू पुन्हा खरेदीला गेली होतीस? मनोजने चिडलेल्या स्वरात विचारले. पण मीरा फक्त तिच्या आनंदात बुडून गेली होती. तिने बॅगा टेबलवर ठेवल्या आणि चेहऱ्यावर हास्य घेऊन आनंदाने म्हणाली, अरे मनोज, तू कल्पनाही करू शकत नाहीस. आज एवढा मोठा सेल लागला होता की तुला काय सांगू. काल किटी पार्टीमध्ये श्रीमती मल्होत्रा यांनी मला या सेलबद्दल सांगितले होते. तिथे मला इतक्या कमी किमतीत अनेक ब्रँडचे इतके छान कपडे आणि सौंदर्य प्रसाधने मिळाली की मी स्वतःला रोखू शकले नाही. आता ही साडी बघ ना, जी मला अर्ध्या किमतीत मिळाली. आणि हे सौंदर्य उत्पादने ऑफर इतक्या आश्चर्यकारक होत्या की मी त्यांना नाकारू शकले नाही. मीराचे बोलणे ऐकून मनोजने डोके धरले. मग तो गर्जना करत म्हणाला, मीरा, तुझा हा अतिरेकीपणा कधी संपेल? मी तुला कधी आधीही समजावून सांगितले आहे की तू या निरुपयोगी गोष्टींवर पैसे वाया घालू नकोस, पण तुला समजतच नाही. आता तर हे तुझे नेहमीचेच झाले आहे. नवऱ्याची खरडपट्टी ऐकून मीराचा उत्साह कमी होऊ लागला. ती हळूच म्हणाली, पण मनोज, माझ्या मैत्रिणी प्रत्येक पार्टीत इतके महागडे कपडे आणि दागिने घालून येतात. सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खेळलेल्या असतात. त्यांचीच प्रशंसा केली जाते. मलाही समजायला आवडते. जरी हिऱ्यांचे दागिने नसतील तरी चालेल. किमान मी माझ्या आवडीचे कपडे तरी खरेदी करू शकते ना. मीरा काहीशा नाराजीने म्हणाली. तिचे बोलणे ऐकल्यानंतर मनोजचा राग आणखी वाढला. म्हणजे आता तू तुझ्या मैत्रिणींची नक्कल करून तुझं घर उद्ध्वस्त करशील का? मुलांचं शिक्षण, घर खर्च हे सगळं कोण सांभाळणार? मुले जिथे शिकत आहेत त्या वसतिगृहाची फी किती वाढली आहे याची तुला काही कल्पना आहे का? तुझी ही फालतू उधळपट्टी मला कंगाल करूनच सोडणार. मग मीरा रागाने म्हणाली, मग काय मी आता मला आवडणारी कोणतीही वस्तू खरेदी करू शकत नाही का? चर्चा अजूनही चालू होती की मीराचा फोन वाजला. तिने फोन उचलला आणि पलीकडून तिचे वडील शिवप्रसादजींचा आवाज आला. हॅलो मीरा बाळा. हो बाबा, कसे आहात? बरे आहात ना? बाळा, तब्येत कुठे नेहमीच बरी असते. बऱ्याच दिवसांपासून विचार करत होतो की डॉक्टरांना जाऊन भेटावे, पण एकटे जाण्याची हिंमत होत नाहीये. मीराचे हृदय धडधडत होते. गेल्या वर्षी तिच्या आईचे निधन झाले होते. त्याच्या वडिलांची काळजी घेण्यासाठी तिला भाऊ पण नव्हता. जेव्हा मीराने तिच्या वडिलांचा कोमजलेला आवाज ऐकला तेव्हा तिचा आनंद क्षणात नाहीसा झाला. ती म्हणाली, बाबा, काळजी करू नका. तुम्ही काकाच्या मुलाला अमितला सांगा ना, तो तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाईल. शेवटी अशा वेळी आपल्यासोबत उभे राहणारे आपलेच लोक असतात आणि ते लांब थोडीच राहतात. आपल्या घराला चिकटून तर त्यांचे घर आहे. मी आत्ताच त्याला फोन करते. मग शिवप्रसादजींनी हलक्या खोकल्याचं उत्तर दिले. बाळा, मी त्यांना फोन केला असता, पण अमित त्याच्या पत्नी आणि मुलांसह बाहेर फिरायला गेला आहे. तो इथे नाही. आता मला काय करावे हे समजत नाही. हे ऐकून मीराचे मन पिळवटून गेले. तिने वडिलांना सांत्वन दिले आणि म्हणाली, काळजी करू नका बाबा, मी काही व्यवस्था करते. तुम्ही थोडी विश्रांती घ्या. मी तुमच्याशी नंतर बोलेन. फोन ठेवताच मीराच्या चेहऱ्यावर गंभीरता पसरली. तिने मनोजकडे पाहिले आणि काळजीच्या स्वरात म्हणाली, ऐका ना, बाबांना बरे नाही आणि काकांच्या घरीही सध्या कोणी नाही जे त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकेल. मनोजने यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. तेव्हा मीरा म्हणाली, मला वाटते की आपण त्यांना इथेच घेऊन यायला हवं. गावात ते पूर्ण एकटे आहेत. त्यांची काळजी घेणारे कोणी नाही. मीरा काळजीत पडली होती. तिचे बोलणे ऐकून मनोज क्षणभर गप्प राहिला, पण त्याच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू असल्यासारखे वाटत होते. आता आणखी एक खर्च, त्याने विचार केला. त्याच्या डोळ्यात थोडीशी जळजळ होती. मीरा, तुला माहितीये का, हवामानाचं असं आहे, त्यात थोडं आजारी वाटणं सामान्य आहे. त्याशिवाय प्रदूषणही खूप वाढलं आहे, विशेषतः आपल्या शहरात. जर बाबा इथे आले तर त्यांची तब्येत आणखी बिघडू शकते आणि त्यांना इथे राहायला आवडेल की नाही हे पण माहीत नाही. गावाची मोकळी हवा, तिथले वातावरण हेच त्यांना आरामदायी वाटत असते. आपण का विनाकारण त्यांना त्रास द्यायचा? त्यांचं गावातच राहणे चांगले होईल असे दिसते. मनोजचे म्हणणे ऐकून मीरा गप्प झाली, पण तिच्या मनात एक अस्वस्थता होती. वडिलांच्या तब्येतीचा विचार करून ती पुन्हा पुन्हा काळजीत पडू लागली. तिची ही अस्वस्थता मनोजपासून लपून राहिली नाही. काही वेळाने मनोज म्हणाला, मीरा, मला तुझ्या वडिलांनी काळजी नाही असे समजू नकोस. मला समजते की तू त्यांच्यामुळे काळजीत आहेस, पण म्हातारपणात हे सगळं घडतच राहते. तू फोनवर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत राहा. जर त्यांची तब्येत अजून बिघडू लागली
तर तू काही दिवसांसाठी तुझ्या गावी जा. मनोजचे म्हणणे ऐकून मीरा म्हणाली, कदाचित तू बरोबर बोलतोय. शहराच्या वातावरणात त्यांची तब्येत अजून बिघडू शकते. गरज पडले आपण तिथे जाऊन त्यांना औषधे देऊ. 2 दिवस झाले होते. जेव्हा जेव्हा मीरा तिच्या वडिलांना त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन करायची तेव्हा त्यांचा आवाज कमकुवत आणि थकलेला असायचा. 3ऱ्या दिवशी सकाळी सकाळी मीराने फोन केला. बाबा कसे वाटत आहे आता? बाळा, तब्येत तर अजून तशीच आहे. औषधाने काही फरक पडला नाही. विचार करतोय की दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, पण एकटे जाणे कठीण आहे. तुम्ही दोघेही आले असते तर बरे झाले असते. हे ऐकून मीराचे मन भावनेने भरून आले. तिने वडिलांना सांत्वन दिले आणि म्हणाली, काळजी करू नका बाबा, मी त्यांच्याशी बोलून काही व्यवस्था करीन. फोन ठेवल्यानंतर मीरा थेट मनोजकडे गेली. मनोज, वडिलांच्या तब्येतीची काहीच सुधारणा नाहीये. त्यांनी आपल्याला तिकडे बोलावले आहे आणि डॉक्टरकडे घेऊन जाण्यास सांगितले. मला वाटतं आपण जायला हवं. मनोज विचार करू लागला, पण त्याच्या चेहऱ्यावर चिडचिड स्पष्ट दिसत होती. मीरा, मला समजत आहे की तुला त्यांची काळजी वाटते, पण सध्या मला तिथे जाणे शक्य नाहीये. ऑफिसमधून खूप सारं काम आहे. त्यांना सांग की त्यांनी एका चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि औषधे घ्यावी. आता गावोगावीही चांगले डॉक्टर उपलब्ध आहेत. त्यांनी तिथेच उपचार करू दे. मीरा गप्प बसली आणि जड अंतकरणाने स्वयंपाकघरात कामाला लागली. मीरा स्वयंपाकघरात गेल्यानंतर मनोज रागाने कुरकुर करू लागला. निराशेने वर्तमानपत्र टेबलवर फेकून दिले. आता मात्र हद्द झाली. हिचे वडील तर जवळजवळ रोजच आजारी पडायला लागलेत. दर दुसऱ्या दिवशी फोन करून बोलवायला लागलेत. का आमच्याकडे इतका मोकळा वेळ आहे का की आम्ही त्यांना दररोज डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकेन? जर आजारी आहेत तर स्वतः डॉक्टरकडे का जात नाहीत? ते आम्हाला दरवेळी का त्रास देतात? त्यांच्या या बोलण्यावर मीरा कधी त्यांना इथे आणण्याचा आग्रह धरते किंवा मला तिथे जायला सांगते. अरे, जर ते आजारी आहेत तर मी काय करू? मी काय त्यांचा ठेका घेतला आहे का? काही वेळाने मनोज नाश्ता करून त्याच्या ऑफिसला निघून गेला. नाश्ता केल्यानंतर मीरा घरातील सर्व कामे लवकर पूर्ण करण्यात व्यस्त होती. तेवढ्यात दारावर हलकीशी टकटक झाली. मीराने पटकन हात पुसले आणि दार उघडले. समोर भाडेकरू निशा उभी होती. तिच्या हातात एक प्लेट होती ज्यामध्ये काही लाडू होते. वहिनी, आज मी बेसनाचे लाडू बनवले आहेत. विचार केला की तुमच्यासाठीही काही बनवून आणू. निशा हसत म्हणाली. मीराने मंद हास्य करत लाडू घेतले आणि निशाचे आभार मानले, पण तिच्या चेहऱ्यावरून आनंद गायब असल्याचा निशाला लगेच जाणवले. वहिनी, काय झालं? तू थोडी काळजीत आहेस असं वाटतंय. मग मीरा उदास चेहऱ्याने म्हणाली, काही खास नाहीये, फक्त माझ्या वडिलांची तब्येत ठीक नाहीये. हे ऐकून निशा थोडी काळजीत पडली. त्यांना काय झालं? मी काय सांगू? ते आधीच मधुमेहाचे रुग्ण आहेत आणि आता त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. मी मनोजला त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाण्यास सांगितले, पण त्यांच्याकडे वेळ नाहीये. हे ऐकून निशाने मीराकडे सहानुभूतीने पाहिले. वहिनी, मग तुला खूप काळजी वाटत असेल. त्याचवेळी निशाचा नवरा प्रकाश बाजारातून परतला. त्याला पाहून निशा म्हणाली, अरे प्रकाश, तुम्ही बरं झालं आला. अगदी वेळेवर आलात. बघा ना, वहिनी किती काळजीत आहेत. तिच्या वडिलांची तब्येत ठीक नाही आणि मनोज दादाला त्यांच्याकडे जाण्यासाठी वेळ नाहीये. प्रकाशने हे ऐकले आणि लगेच म्हणाला, मग यात अडचण काय आहे? निशा, तू वहिनीसोबत जा. मी तुम्हा दोघांना गाडीतून सोडतो. हे ऐकून मीराला थोडा धक्का बसला. ती संकोचून म्हणाली, अरे नाही नाही, तुम्ही कशाला एवढा त्रास करून घेत आहात? तर प्रकाश हसत म्हणाला, वहिनी, यात त्रास कसला? काका तिथे काळजी करत असतील. त्यांची तब्येत बिघडली आहे म्हणून तुम्ही त्यांना डॉक्टरकडे घेऊन जायला हवे. आणि नाहीतरी आपण एकाच कुटुंबातील आहोत. जर आपणच एकमेकांना मदत केली नाही तर दुसरे कोण करेल? निशाही मोठ्या प्रेमाने म्हणाली, हो वहिनी, काळजी करू नका, मी तुमच्या सोबत येईन. प्रकाश आम्हा दोघांनाही तिथे सोडतील. त्यांचे बोलणे ऐकून मीराला दिलासा मिळाला. प्रकाशने लगेच त्याच्या गाडीच्या चाव्या घेतल्या आणि म्हणाला, तर चला वहिनी, आता निघूया. उशीर करणे चांगले होणार नाही. मीराने निशा आणि प्रकाश यांचे आभार मानले. तिचा दुपट्टा उचलला आणि त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली. कधी कधी मदत अशी येते जिथून तुम्हाला अपेक्षाही नसते. मीरा गाडीत बसून स्वतःशीच विचार करत होती. गावात पोहोचल्यानंतर प्रकाश मीराचे वडील शिवप्रसादजी यांना गाडीतून डॉक्टरकडे घेऊन गेले. जिथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की त्यांची साखरेची पातळी जास्त आहे आणि संसर्गाचा परिणाम फुफ्फुसांमध्ये दिसून येत आहे. मी काही औषधे लिहून देईन, ते लवकरच बरे होतील.
हॉस्पिटलमधून परतल्यानंतर मीरा तिच्या वडिलांसोबत 2 दिवस तिथेच राहिली. वहिनी, जर आणखी काही मदत हवी असेल तर तुम्ही मला लगेच कळवा. तुम्ही मला कधीही फोन करू शकता, असे म्हणत प्रकाश आणि निशा घरी परतले. तिसऱ्या दिवशी मीरा गावातून घरी परतली तेव्हा संध्याकाळचे 7 वाजले होते. ती आत येताच थकल्यासारखी सोफ्यावर बसली. मनोज ड्रॉइंग रूममध्ये टीव्ही पाहत होता. तिला पाहताच त्याने औपचारिकपणे विचारले, तर आता बाबेंची तब्येत कशी आहे? मीराने पाण्याचा ग्लास उचलला आणि उत्तर दिले, ते आता ठीक आहेत. त्यांची साखरेची पातळी वाढली होती. ते त्यांच्या जेवणाचीही काळजी घेत नाहीत ना. गेल्या अनेक दिवसांपासून कोर्ट केसच्या नादात त्यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली नाही आणि त्यांची तब्येत बिघडली. पण एक गोष्ट चांगली आहे, वर्षानुवर्ष सुरू असलेल्या त्यांच्या कोर्ट केसचा निकाल त्यांच्या बाजूने लागला आहे. केस? कोणती केस? मनोजने लगेच आश्चर्यचकित होऊन विचारले. तर मीरा म्हणाली, अरे तोच त्यांच्या जमिनीचा खटला, जो अनेक वर्षांपासून चालू होता. शेवटी त्याने तो खटला जिंकला. मनोजच्या हातातून चहाचा कप जवळजवळ पडणारच होता. त्याचे डोळे मोठे झाले. तो पुढे झुकला आणि म्हणाला, काय? ती जमीन जी महामार्गाच्या कडेला होती? मीराने उत्स्फूर्तपणे उत्तर दिले, हो, तीच जमीन. अरे देवा, त्याची किंमत करोडो रुपयात आहे, मनोज आश्चर्याने म्हणाला. मग मीरा म्हणाली, त्याची किंमत जवळजवळ 5 कोटी आहे आणि बाबा ते विकण्याचा विचार करत आहेत. आता मनोजला जणू अचानक खजिन्याची चावी सापडली होती. त्याच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंदाचे एक विचित्र भाव उमटले. वा, ही तर खूप चांगली बातमी आहे. तसे ते काय बोलले का की या पैशांचे काय करणार आहेत? नाही, अजून काहीही विचार केलेला नाही. आणि जर शरीरच साथ देईना म्हटल्यावर त्या पैशाचा काय उपयोग? मनोजने चहाचा कप खाली ठेवला आणि गंभीर असल्याचे भासवत म्हणाला, ते पण खरे आहे. इतके मोठे निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करायला हवा. शेवटी ही मालमत्ता त्यांच्या मेहनतीची आहे. मनोजने मन गोंधळलेल्या स्थितीत होते. तो कदाचित सामान्य असल्यासारखे दिसत होता, पण आतून त्याला खूप अस्वस्थ वाटत होतं. हा विचार करून की मीराच्या काकाचा मुलगा अमित जर त्याने मीराच्या वडिलांना त्याच्या बाजूने वळवून जमीन बळकावली तर काय होईल? शेवटी माझी पत्नी मीरा तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे आणि त्या जमिनीवर आमचा हक्क आहे. तो स्वतःशीच विचार करतो. रात्री स्वयंपाकघरातील काम संपून मीरा खोलीत आली तेव्हा मनोज लॅपटॉप घेऊन बसला होता. मीराने पाहिले की त्याचे लक्ष स्क्रीनवर नव्हते. बेडवर बसून मीराने उशी दुरुस्त केली आणि म्हणाली, तू कशाच्या विचारात हरवला आहेस? जर तुझे लॅपटॉपचे काम संपले असेल तर ते बंद कर आणि झोपी जा. मग मनोज म्हणाला, मीरा, तुझ्या वडिलांची तब्येत ठीक नाहीये. मग तुला वाटत नाही का की त्यांना तिथे एकटे सोडून देणे योग्य नाही? शेवटी ते आपले वडीलधारे आहेत. त्यांची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. मी तुम्हाला आधीच सांगितले होते की आपण त्यांना भेटायला जायला हवे, पण तुम्हाला वाटले की त्यांच्यापेक्षा ऑफिसचे काम जास्त महत्त्वाचे आहे. अरे मीरा, मला कुठे माहीत होते की तुझ्या वडिलांची तब्येत इतकी खराब आहे. आता तू येऊन सगळं सांगितले म्हणून आता विचार करतोय की त्यांना इकडेच घेऊन यावी. आपल्या सोबत राहिले तर आपण त्यांची चांगली काळजी घेऊ शकतो. मनोजचे म्हणणे ऐकून मीराला संशय आला. मग ती म्हणाली, अरे पण तू स्वतः म्हणालास की गावातील वातावरण त्यांच्यासाठी चांगले आहे. त्याचं तू बरोबर होतास. आपल्या शहरात प्रदूषण इतके आहे की एखादा निरोगी माणूसही आजारी पडू शकतो आणि मग कोणाला माहीत आहे की त्यांना इथे आवडेल की नाही. अमित 2-3 दिवसांनी घरी पोहोचला. मग तो त्यांची काळजी घेईल. अरे मीरा, तू पण ना, आजकाल सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात. जर त्याची तब्येत अजून बिघडली तर त्याला जबाबदार कोण असेल? आपण इतरांवर अवलंबून का राहावे? मी म्हणतो, चल त्यांना इथे घेऊन येऊया. मीराला मनोजचे शब्द खरे वाटले. ती विचार करू लागली, तू बरोबर बोलत आहेस. जर ते इथे राहिले तर आपल्या देखरेखीखाली असतील आणि आपण सर्व प्रकारे त्यांची काळजी घेऊ शकेन. हो मीरा, तू उद्या त्यांना फोन करून सांग की आम्ही या रविवारी त्यांना घ्यायला येत आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी मीराने डोळे उघडले तेव्हा तिला मनोज तयार बसलेला दिसला. हे पाहून मीराला धक्का बसला. तिने मीराला विचारले, अरे मनोज, आज तुला लवकर ऑफिसला जायचे आहे का? तू इतक्या सकाळी तयार झाला आहेस? नाही मीरा, मी आज ऑफिसला जाणार नाही. मी रजा घेतली आहे. मीरा आणखी आश्चर्यचकित झाली. सुट्टी? का? काही खास आहे का?
हो मीरा, आपण आज तुझ्या वडिलांना घ्यायला गावी जात आहोत. पण मनोज, आपण रविवारी जायचे ठरवले होते ना, मग अचानक आज तर? मनोज म्हणाला. हो, जितके लवकर तितकेच चांगले. हा त्यांच्या तब्येतीचा प्रश्न आहे आणि मी या बाबतीत उशीर करू शकत नाही किंवा निष्काळजीपणात राहू शकत नाही. आणि मीरा, तुला माहिती नाही का, तुझ्या काकांचा मुलगा अमित किती धूर्त आहे. तुझ्या वडिलांकडे खूप पैसे आहेत, जमीन आहे. तो त्यांना आमिष दाखवून सहजपणे ते आपल्या ताब्यात करून घेईल आणि आपण इथेच हात घासत राहू. जर आपण त्यांना इथे आणले तर एका दगडात 2 पक्षी मारले जातील. हे ऐकून मीरा काहीतरी विचारात पडली. मग ती म्हणाली, हो, तू बरोबर बोलत आहे. अमितवर विश्वास ठेवता येत नाही. तर मीरा, तू त्यांना आत्ताच फोन करून सांग की आपण आजच त्यांना घ्यायला येत आहोत. त्यांचं ऐकून मीराने तिच्या वडिलांना फोन लावला. तिचं बोलणं ऐकून ते म्हणाले की, पण मुली, तिकडे कशाला? माझी तब्येत आता चांगली आहे आणि मी इथेच ठीक आहे. मग मीरा दुःखाने म्हणाली, बाबा, तुम्ही समजत का नाही? शहरात आमच्यासोबत राहिल्याने आम्ही तुमची चांगली काळजी घेऊ शकेन. त्याच वेळी मनोजने मीराच्या हातातून फोन घेतला आणि तो मोठ्या अधिकाराने म्हणाला, बाबा, आता मी तुमचा कोणताही युक्तिवाद स्वीकारणार नाही किंवा तुमचे काहीही म्हणणे ऐकणार नाही. आता तुमचे आरोग्य आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. आम्ही आज तुम्हाला घ्यायला येत आहोत आणि हा निर्णय झाला आहे. बाबा हलक्या हास्याने म्हणाले, अरे बाळा, किती काळजी करता तुम्ही. पण मला इथे खरोखर शांती मिळते. इथली माती, इथलं वातावरण, सगळं काही इथे आपलंसं वाटतं. मनोज भावनिक होऊन म्हणाला, पण बाबा, तुम्हाला माहीत नाही, मीरा आणि मला तुमची खूप काळजी वाटते. जर तुम्ही आजूबाजूला असाल तर आमचे मन समाधानी होईल. मीरा तुमची एकुलती एक मुलगी आहे, म्हणून तुम्ही काळजी घेणे ही आमची जबाबदारी आहे. आता तुम्हीच विचार करा, जर तुमच्या जागी माझे वडील असते तर मी त्यांच्यासाठी हे सर्व केले नसते का? मनोजच्या युक्तिवादांसमोर शिवप्रसादजी टिकू शकले नाहीत. शेवटी त्यांनी त्याच्यासोबत जाण्याचे मान्य केले. संध्याकाळी मनोज आणि मीरा शिवप्रसादजींना घेऊन घरी परतले. मनोजने गाडी थांबवली आणि म्हणाला, मीरा, तू गेट उघड, मी बाबांना गाडीतून बाहेर येण्यास मदत करतो. गाडीतून उतरल्यानंतर मीराने दाराची बेल वाजवली आणि तिच्या भाडेकरू निशाचा आवाज आला. वहिनी बस आली. दरम्यान मनोजने शिवप्रसादजींचा हात धरला आणि त्यांना गाडीतून बाहेर पडण्यास मदत केली. निशाने पटकन गेट उघडले आणि मीराच्या वडिलांना पाहताच तिने लगेच त्यांची तब्येत विचारली. मग ती मीराला म्हणाली, वहिनी, काकाला इथे आणून तुम्ही खूप छान काम केले. शिवप्रसादजींच्या आगमनानंतर घराची स्थिती, वातावरण आल्हाददायक होते. मीरा सकाळी लवकर त्यांच्यासाठी नाश्ता बनवत असे आणि मनोज संध्याकाळी ऑफिसमधून परतल्यानंतर त्यांच्याशी बसून गप्पा मारत असे. शिवप्रसादजी देखील तिथे आल्याने आनंदी होते. एके संध्याकाळी जेव्हा सर्वजण चहा घेत होते तर मनोज मुद्द्यावर आला. चहाचा घोट घेत म्हणाला, बाबा, खरं सांगू, तुम्ही इथे आल्यानंतर घरात एक वेगळीच चमक आहे. सगळं देवाची देणगी आहे. घरात वडीलधाऱ्यांची कमतरता होती, ती पण पूर्ण झाली. फक्त एकच गोष्ट कधी कधी निराश करते. मग शिवप्रसादजींनी चकित होऊन विचारले, काय झालं बाळा? सर्व काही ठीक आहे ना? हा बाबा, सगळं ठीक आहे. फक्त हे घर आजकालच्या आधुनिक तुलनेत थोडे सामान्य वाटते. मुलांचे मित्र जेव्हा इथे येतात तेव्हा आपल्या मुलांना त्यांना इथं बोलवायला लाज वाटते. शिवप्रसादजींनी चकित होऊन विचारले, असे का? जावई बापू, घर तर चांगले आहे. बाबा त्यांच्या मित्रांची घरे मोठी आणि मॉडर्न आहेत, त्यामुळे त्यांच्या तुलनेने हे घर सामान्य वाटते. जर घर एका आलिशान परिसरात असते आणि अधिक आधुनिक पद्धतीने बांधले गेले असते तर गोष्ट वेगळी असती. आजच्या काळात मालमत्तेच्या किमती इतक्या जास्त आहेत की ते जास्त पैसे देऊ शकत नाहीत. घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जर आपल्याला चांगल्या सोसायटीत मोठे घर घ्यायचे असेल तर आपल्याला खूप पैसे लागतील. शिवप्रसादजींनी त्यांचे म्हणणे ऐकून मान हलवली आणि म्हणाले, हो बाळा, तुम्ही बरोबर बोलत आहात. आजकाल प्रत्येक गोष्टींची किंमत वाढली आहे. तीच तर गोष्ट आहे ना बाबा. आणि जरी आपण नवीन घर घेतले तरी घर खूप मोठे असले पाहिजे. आता मुले देखील मोठे होत आहेत. त्यांना स्वतःच्या वेगळ्या खोल्या देखील लागतील. हे सर्व कसे होईल हे समजत नाही. शिवप्रसादजी मनोजचे बोलणे ऐकून खोल विचारात पडले. ते चहाचा कप टेबलवर ठेवत म्हणाले, मग बाळा, यात काळजी करण्यासारखं काय आहे? जी काही मदत हवी असेल ती मला सांग. हे ऐकताच मनोजच्या डोळ्यात चमक आली.
पण स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवून उदास स्वरात म्हणाला, बाबा हे एवढं सोपं नाही, कारण विषय करोडांचा आहे. बाळा तुम्ही कशाला टेन्शन घेत आहात? माझ्याकडे जे काही आहे ते शेवटी तुमचेच आहे. गावातील जमीन विकल्यानंतर मला जे काही पैसे मिळतील ते तुमच्या आणि मीरासाठीच आहेत. ती जमीन विकायला काढूया. हे ऐकून मनोजने आपला आनंद लपवण्याचा प्रयत्न केला आणि त्याने मीराकडे पाहिले आणि म्हणाला, बाबा जर तुम्ही असे म्हणत असाल तर आपण लवकरच चांगल्या सोसायटीत चांगले घर शोधायला सुरुवात केली पाहिजे. दुसऱ्याच दिवसापासून मनोज आणि मीरा शहरातील मोठ्या सोसायटीमध्ये नवीन घर शोधू लागले. मोठमोठे फ्लॅट्स आणि अलिशान घर पाहू लागले. अखेर त्यांना एक मोठे अलिशान घर आवडले. 1-2 दिवसात करार पूर्ण करण्यासाठी त्यांना ॲडव्हान्स रक्कम द्यायची होती. मनोज आणि मीरा नवीन घराबद्दल विचार करून खूप आनंदी होते. सुरुवातीला मीरा आणि मनोज शिवप्रसादजींची खूप चांगली काळजी घेत होते, पण हळूहळू ते त्यांच्या आरोग्याबद्दल बेफिकीर होऊ लागले. एके दिवशी शिवप्रसादजी अंगणातल्या पलंगावर पडले होते आणि जोरात खोकत होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मीरा स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि म्हणाली, बाबा तुम्ही तुमचे औषध वेळेवर घेतले नाही का? शिवप्रसादजी कमकुवत आवाजात म्हणाले, नाही मुली, औषध संपले आहेत. मी मनोजला सांगितले, पण कदाचित ते आणायला विसरले असतील. इतक्यात मनोज आतून बाहेर आला आणि संभाषण ऐकून म्हणाला, अरे बाबा मला माफ करा, मी औषध आणायला विसरलो. ऑफिसचे काम इतके होते की मी लक्ष द्यायला विसरलो. शिवप्रसादजी हलक्या खोकल्यामध्ये म्हणाले, ठीक आहे बाळा, औषध नंतर आण. मला आत्ता डॉक्टरकडे घेऊन चला. एकदा त्यांनी मला तपासले की ते योग्य औषधे लिहून देतील. पण मनोज गाडीच्या चाव्या घेताना म्हणाला की, बाबा आता डॉक्टरकडे जाण्याची वेळ नाही, आपल्याला बँकेत जावे लागेल. नवीन घराचा करार पूर्ण करण्यासाठी आपल्याला ॲडव्हान्स रक्कम देण्यासाठी एफडी तोडावी लागेल. काळजी करू नका, मी संध्याकाळपर्यंत औषध घेऊन येईन. शिवप्रसादजी थकलेल्या आवाजात म्हणाले, बाळा माझी तब्येत बिघडत चालली आहे, मला श्वास घेण्यास त्रास होत आहे. यावर मीरा पटकन म्हणाली, बाबा आम्ही बँकेत जास्त वेळ घालवणार नाही, लगेच माघारी येईल. तोपर्यंत तुम्ही थोडी विश्रांती घ्या, आम्ही लवकरच परत येऊ. मनोजने गाडी सुरू केली आणि दोघेही बँकेकडे निघाले. शिवप्रसादजी तिथे एकटेच खोकत होते. ते बेडवरच पडून राहिले. त्यांची प्रकृती आणखी बिकट होत चालली होती. शिवप्रसादजींच्या खोकण्याचा आवाज ऐकून निशा बाहेर आली आणि पायऱ्या उतरून खाली आली. शिवप्रसादजींना अशा अवस्थेत पाहून ती काळजीत पडली आणि म्हणाली, काका तुमची तब्येत खूप वाईट दिसते, भाऊ आणि वहिनी कुठे आहेत? शिवप्रसादजींना ते काही कामासाठी बँकेत गेले आहेत हे सांगता येत नव्हते. निशाने लगेच तिच्या पती प्रकाशला फोन केला. काकांची प्रकृती ठीक नाहीये, त्यांना डॉक्टरकडे घेऊन जावे लागेल. शिवप्रसादजींनी नको म्हटले आणि म्हणाले, मुली काळजी करू नकोस, मनोज आणि मीरा इतक्यात येतीलच आणि मला डॉक्टरकडे घेऊन जातील. पण बाबा या वेळात तुमची तब्येत आणखी बिघडू शकते. तुमचा इनहेलर कुठे आहे? तो घेतल्याने तुमचा खोकला बरा होईल. निशा म्हणाली. मग शिवप्रसादजी म्हणाले, मुली तो संपला आहे. मी मनोजला सांगितलं होतं पण तो आणायला विसरला. निशाने हे प्रकाशला फोन करून सांगितलं. तेव्हा प्रकाशने येताना शिवप्रसादजींचा इनहेलर आणला. थोड्याच वेळात त्याला खोकल्यापासून आराम मिळाला. मग प्रकाश म्हणाले, काका डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत फक्त इनहेलर पुरेसे नाही. शिवप्रसादजी संकोचून म्हणाले, बाळा याची काय गरज आहे? मनोज आणि मीरा लवकरच येणार आहेत, ते स्वतः मला घेऊन जातील. काका तुम्ही आम्हाला अनोळखी का समजता? आम्ही तुमच्या स्वतःच्या मुलांसारखे आहोत. असं म्हणत प्रकाशने गाडी काढली आणि त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेला. शिवप्रसादजींनी निशा आणि प्रकाश यांना खूप आशीर्वाद दिले. त्यांच्या मुली आणि जावयाच्या घरी राहताना शिवप्रसादजींचा प्रत्येक दिवस पूर्वीसारखाच जात होता. काळजीशिवाय, आधाराशिवाय. इकडे मनोज आणि मीरा त्यांच्या जगात मग्न होते. शिवप्रसादजी जेव्हा जेव्हा मनोजला काही काम करायला सांगत असत तेव्हा ते काम पुढे ढकलत असत. बाबा माझ्याकडे सध्या वेळ नाहीये, उद्या ऑफिसमधून परत आल्यावर मी ते घेऊन येईन. हे उत्तर इतक्या वेळा ऐकायला मिळाले की आता शिवप्रसादजींनी सर्व आशा सोडून दिली होती. मीराही त्यांच्याबद्दल बेफिकीर झाली होती. ती एक तर किटी पार्टीत असायची किंवा शॉपिंगमध्ये असायची आणि जेव्हा घरी असायची तेव्हा ती तिच्या मैत्रिणींशी फोनवर बोलत असे. आज सकाळी 11 वाजले होते. सहसा मीरा मनोज गेल्यानंतर तिच्या वडिलांना नाश्ता देत असे, पण आज ती
अजून जेवण पण घेऊन आली नव्हती. शिवप्रसादजींनी बेडवर झोपून आवाज दिला, मीरा बाळा, मला नाश्ता दे. मीरा आज फोनवर गप्पा मारण्यात व्यस्त होती. ती कोणाला तर सांगत होती की तुम्हाला माहिती आहे का, आम्ही जे घर विकत घेतलं आहे ते खूप छान आहे. प्रत्येक गोष्ट माझ्या आवडीची आहेत. किटी पार्टीत ज्या स्त्रिया स्वतःला उच्च समाजातील समजतात त्या सर्व माझ्या घराचा हेवा करतील. शिवप्रसादजी पुन्हा हाक मारत म्हणाले, मुली ऐकतेस ना? पण आवाज मीराच्या शब्दात हरवून गेला. शिवप्रसादजी बाहेर अंगणातच झोपले होते, त्यामुळे त्यांचा आवाज वरच्या मजल्यावर पोहोचत होता. त्यांचा आवाज ऐकून निशा बाहेर आली. नमस्कार काका, सगळं ठीक आहे ना? नाश्ता केला का? नाही पोरी, मी मीराला सांगत आहे पण कदाचित ती बिझी आहे. निशाने तिच्या स्वयंपाकघरातून एका प्लेटमध्ये नाश्ता घेतला आणि शिवप्रसादजींना आणून दिला आणि म्हणाली, काका आता तुम्ही हे खा. आणि तुमचे औषध कुठे ठेवले आहे? जेवणाच्या टेबलवर असतील. जर तू ते आणले तर मी ते घेईन. निशाने लगेच औषध आणली आणि एक ग्लास पाणी दिले. शिवप्रसादजी भावूक झाले आणि म्हणाले, मुली तू नेहमीच मला मदत करतेस. देव तुला आनंदी ठेवो. बऱ्याचदा प्रकाशही शिवप्रसादजींकडे येऊन बसायचा. ते त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायचा. आता औषध संपल्यावर शिवप्रसादजी कधी कधी प्रकाशला फोन करून त्यांची औषधे मागवत असे आणि प्रकाशने नकार देऊनही जबरदस्तीने ते औषधांचे पैसे त्याच्याकडे सोपवत असे. दिवस हळूहळू जाऊ लागले. मनोज आणि मीरा त्यांच्या स्वप्नातील घरात जाण्यास उत्सुक होते. नोंदणीचा दिवसही जवळ येत होता आणि दोघेही खूप उत्साहित होते. एका संध्याकाळी मनोज ऑफिसमधून घरी परतला तेव्हा मीरा आनंदाने म्हणाली, ऐका ना, आता आपण नवीन घरात जाणार आहोत, तर तुम्हाला वाटत नाही का की आपण एक चांगली गाडी देखील घ्यावी आणि घराचे फर्निचर देखील आरामदायी आणि अलिशान असले पाहिजेत? आपले नातेवाईक, तुमचे मित्र आणि माझे मित्र जेव्हा सगळे घर बघायला येतील तेव्हा सगळं चांगलं दिसायला हवं ना? मग मनोज हसत म्हणाला, खरं आहे मीरा. तसे तुझ्या वडिलांना मिळणार असलेल्या 5 कोटी रुपयांपैकी आम्ही फक्त 3 कोटी रुपये देऊन घर खरेदी करत आहोत. अजून काही पैसे शिल्लक आहेत. त्या पैशातून आपण खूप आरामदायी फर्निचर आणि एक अलिशान कार खरेदी करू शकतो. मीरा आनंदाने सहमत झाली. असो, नाहीतरी या वयात वडील काय करतील एवढ्या पैशांचं? त्यांना फक्त घरी आराम तर करायचा आहे. आपण सगळं सांभाळू. शिवप्रसादजींच्या मनात 1-2 दिवस झाले एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती. त्यांचे हृदय जड वाटत होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. शेवटी तो दिवस आला जेव्हा त्यांच्या जमिनीची नोंदणी करायची होती. मीरा आणि मनोज दोघेही खूप उत्साहित होते. मनोज शिवप्रसादजींना म्हणाला, बाबा कृपया लवकर करा. आज जमीन नोंदणीचा दिवस आहे. लवकर तयार व्हा. शिवप्रसादजी थकलेल्या आवाजात म्हणाले, बाळा मला बरं वाटत नाहीये. माझं हृदय जड होत आहे. मला श्वास घेण्याचे त्रास होत आहे. मला वाटते डॉक्टरांना भेटावे लागेल. हे ऐकून मनोजला राग आला, पण त्याने आपला राग दाबला आणि म्हणाला, बाबा आजच जाणे आवश्यक आहे, नाहीतर जमिनीच्या नोंदणीची तारीख पुढे ढकलली जाईल आणि जोपर्यंत जमिनीची नोंदणी करून पैसे हातात मिळत नाहीत तोपर्यंत आपण आपल्या घराची नोंदणी कशी करणार? मीरा म्हणाली, हो बाबा, आज जाणे खूप महत्वाचे आहे आणि तरीही तुम्हाला गाडीत बसून जायचं आहे. तुम्ही गाडीत आराम करा. सर्व काम झाल्यावर तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. शिवप्रसादजी दुःखी होऊन म्हणाले, बाळा माझी तब्येत ठीक असती तर मी नकार कशाला दिला असता, पण आता माझी उठण्याची हिंमत होत नाहीये. तरीही मनोज आणि मीराने आग्रह धरला आणि शिवप्रसादजींना गाडीत बसवले आणि दोघेही कोर्टाकडे निघाले, असे म्हणत की काम थोड्याच वेळात पूर्ण होईल. मग आम्ही तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. पण वेळ जात राहिला आणि ते दोघेही परतले नाहीत. शिवप्रसादजींना गुदमरल्यासारखे वाटत होते. त्यांनी 1-2दा फोन केला, पण प्रत्येक वेळी हेच उत्तर आले की आणखी थोडा वेळ लागेल, मग आम्ही तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. शिवप्रसादजींची प्रकृती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. त्यांचे धैर्य खचू लागले होते, पण तरीही त्यांनी कसे तरी आपले धैर्य टिकवून ठेवले. त्यांनी आपली सर्व शक्ती एकवटली आणि प्रकाशला फोन केला. त्याचा आवाज थरथरत होता. तरी तेही म्हणाले, प्रकाश बाळा, मला वाटतं की आता माझी वेळ आली आहे. मला गुदमरल्यासारखं वाटते, तू लवकर ये. हे शब्द प्रकाशच्या कानात पडताच त्याचे हृदय वेगाने धडधडू लागले. एक विचित्र अस्वस्थतेची भावना त्याला भरून गेली. त्याने ताबडतोब फोन कट केला आणि वेळ न घालवता ऑफिसमधून निघून गेला.
आणि शिवप्रसादजींनी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचला. शिवप्रसादजींची अवस्था, त्यांचे हृदय वेगाने धडधडू लागले. एक विचित्र अस्वस्थतेची भावना त्याला भरून गेली. शिवप्रसादजींची प्रकृती खूपच बिकट झाली होती. त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी सुरू केली. इथे जेव्हा मनोज आणि मीरा शिवप्रसादजींना घेण्यासाठी बाहेर आले तेव्हा शिवप्रसादजी गाडीत नव्हते. हे पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी त्यांना फोन केला, पण त्यांचा फोनही बंद होता. दोघेही घामाने भिजले होते. त्यांना आज त्यांच्या वडिलांपेक्षा या गोष्टीची जास्त काळजी होती की जर आज पैसे मिळाले नाहीत तर नवीन घराची नोंदणी आणि तिथे स्थलांतर करण्यास आणखी विलंब होईल. त्याचवेळी मनोजला प्रकाशचा फोन आला आणि त्याने त्याला सर्व काही सांगून लवकर रुग्णालयात पोहोचण्यास सांगितले. हे ऐकून मनोजला राग आला आणि तो प्रकाशवर ओरडू लागला. प्रकाश, तू काय सिद्ध करू इच्छितोस? वडिलांना रुग्णालयात घेऊन जाऊन तुला हिरो व्हायचा आहे का? मग प्रकाश म्हणाला, पण काकांची प्रकृती इतकी वाईट होती की एका क्षणाचाही विलंब न करता त्यांच्यासाठी जीव घेणं ठरू शकला असता. तुम्हाला त्यांच्या आरोग्यापेक्षा रजिस्ट्रीची जास्त काळजी आहे का? मनोज आता संतापला होता. तो म्हणाला, हो, मला काळजी आहे. आज फक्त तुझ्यामुळेच आमचे काम जवळजवळ पूर्ण होता होता राहिले. तू मध्ये येऊन सगळं उद्ध्वस्त केलंस. इकडे डॉक्टरांच्या तपासणीनंतर जे काही बाहेर आले ते ऐकून प्रकाशला धक्का बसला. शिवप्रसादजींना हृदयविकारचा झटका आला. डॉक्टरांना सांगितले की जर थोडासाही विलंब झाला असता तर काहीही घडले असते. 2-3 दिवसांच्या उपचारानंतर शिवप्रसादजी रुग्णालयातून घरी परतले. त्यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा चांगली होती. पण जेव्हा ते रुग्णालयात होते तेव्हा प्रकाशने त्यांची देखभाल केली, कारण मनोज तर त्या न्यायालयीन कामांमध्ये व्यस्त होता. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण काळजी आणि विश्रांतीची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. परंतु मीरा आणि मनोजसाठी हे सर्व फक्त ऐकण्याचा विषय होता. तिचं मन फक्त तिच्या नवीन घरात आणि त्याच्याशी संबंधित कामातच गुंतलेले होते. शिवप्रसादजी घरी आल्यानंतर प्रकाश आणि निशाने दुसरे घर भाड्याने घेऊन तिथून स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला होता. मनोजला नोंदणीची तारीख पुढे ढकलावी लागली होती, म्हणून त्याचा चेहरा नेहमीच चिडचिड आणि रागाने भरलेला असायचा. एके दिवशी नोंदणीची नवीन तारीख निश्चित झाल्यानंतर मनोज म्हणाला, बाबा, हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचे आहे. यावेळी कोणतीही अडचण येऊ नये. मीराही त्याच्याशी सहमत झाली. शिवप्रसादजी हे वर्तन पाहून खूप आश्चर्यचकित झाले. बराच वेळ ते विचार करत राहिले, पण आता त्यांनी ठरवले होते की त्यांना काय करायचं आहे. काही दिवसातच जमिनीची नोंदणी झाली. घरी पोहोचल्यानंतर शिवप्रसादजींनी मनोज आणि मीराला त्यांच्याकडे बोलावले. बाळा, मी विचार केला आहे की जमिनीतून मिळालेल्या पैशातून मी तुला तुझ्या नवीन घरासाठी 3 कोटी रुपये देईन. बाकीचे माझ्याकडेच राहतील. हे ऐकून मनोज लगेच म्हणाला, पण बाबा, आपल्याला घर तर हवे आहे. सोबत फर्निचर, इंटिरियर आणि एक आलिशान कार देखील आवश्यक आहे. हे सर्व या रकमेतूनच करायचे होते. बाळा, तुझ्या घरासाठी जे काही खर्च आला ते मी भरले आहे. मी माझ्या कष्टाने हे पैसे कमवले आहेत. आता या पैशाचे काय करायचं आहे? होते बाळा, तुझ्या घरासाठी जे काही खर्च आला ते मी भरले आहे. मी माझ्या कष्टाने हे पैसे कमवले आहेत. आता या पैशाचे काय करायचं आहे ते मला ठरवू दे, तेच बरं होईल. या गप्पा चालू असतानाच प्रकाश आणि निशा आत आले. तुम्ही आम्हाला बोलवले होते काका? हो बाळा, मी तुम्हाला फोन केला होता कारण मला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. चला या, बसा. शिवप्रसादजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि त्यांचे भाषण सुरू झाले. प्रकाश बाळा, मी माझ्या आयुष्यात खूप कष्ट केले आहेत. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण माझ्या मुलीसाठी आणि कुटुंबाच्या आनंदासाठी जगलो आहे. पण आता मी माझ्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे जिथे माझी दृष्टी तर अंधुक होत आहे, पण नात्यांचा खोटेपणा आणि सत्य स्पष्टपणे दिसायला लागते. माझी जमीन विकून मी 5 कोटी रुपये कमवले आहेत. त्यातील 3 कोटी रुपये मी मीरा आणि मनोजच्या घरासाठी दिले आहेत आणि उर्वरित 2 कोटी रुपयाचा निर्णय मी पण केला आहे आणि हा निर्णय अंतिम आहे. हे ऐकून मनोज अस्वस्थ झाला. तो पटकन म्हणाला, पण बाबा, ते पैसे आपल्या भविष्यासाठी आहेत ना? घरासाठी अजून खूप कामं बाकी आहेत. तेवढ्यात शिवप्रसादजीने हात वर केला आणि त्याला थांबवले आणि म्हणाले, मनोज, मला तुमच्या गरजा आणि तुमचे हेतू माहीत आहेत, पण मी जितके शक्य होते तितके केले आहे. आता मी उर्वरित पैसे माझ्याकडे ठेवीन. एक वडील आपल्या मुलीच्या घरी किती काळ राहतील? म्हणूनच मी ठरवलं आहे की आता मी इथून निघून जायला हवे. तर मीरा म्हणाली, पण बाबा, तुम्ही गावात एकटे कसे राहणार? नाही बाळा,
मी गावात राहणार नाही. मी ठरवलं आहे की माझं उर्वरित आयुष्य प्रकाश आणि निशासोबत घालवेन. मला मुलगा आणि सून तर नव्हती, पण त्यांनी माझी मुलगा आणि सुनेसारखी सेवा केली. हे ऐकल्यानंतर प्रकाश आणि निशाच्या डोळ्यात पाणी आले. शिवप्रसादजींनी आपले बोलणे पुढे चालू ठेवले. या दोघांनी माझ्यासाठी जे काही केले त्याची मी पैशात फेड करू शकत नाही, पण तरीही मी ठरवले आहे की जमिनीतून आलेले उर्वरित पैशावर या दोघांचाच अधिकार असेल. आता हे लोक भाड्याच्या घरात राहणार नाहीत, तर स्वतःच्या घरात राहतील. आणि हो, माझ्या मृत्यूनंतर माझ्या गावातल्या घरावर या दोघांचाच अधिकार असेल. मी लवकरच माझे मृत्यूपत्र करेन. हे ऐकून प्रकाशने हात जोडून म्हटले, काका, तुम्हाला आमच्यासोबत राहायचं आहे हे जाणून मला आनंद झाला, पण या सगळ्यात पैसे आणू नका. आम्हाला पैशांची गरज नाही. प्रकाशचे शब्द ऐकून शिवप्रसादजींचे मन आनंदाने भरून आले, पण तरीही ते घेतलेल्या निर्णयावर ठाम होते. मनोज आणि मीराचे चेहरे काळे पडलेले दिसत होते. त्यांनी निषेध करण्याचा प्रयत्न केला, पण शिवप्रसादजींच्या कडक आवाजाने त्यांना शांत केले. मनोज, मीरा, तुम्हाला कदाचित हे समजले नसेल की पैशाने नातेसंबंध खरेदी करता येत नाहीत. प्रकाशने मला त्यावेळी आधार दिला जेव्हा मला सर्वात जास्त गरज होती, आणि निशाने माझी मुलीसारखी काळजी घेतली. हे पैसे आता तिचेच आहेत आणि यावर कोणताही वाद होणार नाही. खोलीत सर्वत्र शांतता होती आणि शिवप्रसादजी तिथून उठले आणि सामान बांधायला गेले, आणि काही वेळातच ते प्रकाश आणि निशासोबत तिथून निघून गेले. इकडे मनोज आणि मीराला अजूनही समजले नव्हते की हे काय झाले आणि त्यांनी नक्की काय कमावले आणि काय गमावले. मीरा नवीन घरात राहायला तर जाईल, पण तिला हे सतत आठवत राहील की तिचे हे घर तिच्या वडिलांना गमावून मिळाले आहे. खरं तर असे म्हटले तर चुकीचं होणार नाही की मीराने तिच्या वडिलांना विकून हे घर घेतले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शिवप्रसादजींचा हा निर्णय बरोबर आहे का? आणि मीरा आणि मनोज नक्की कुठे चुकले हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. आपण पुन्हा भेटूया अशाच एका कथेमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.